मित्र हो, शाळा ठीक करू या अभियानाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतोय. शाळा ठीक झाली पाहिजे, शाळेची इमारत चांगली झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळाला पाहिजे, विद्यार्थ्यांना मैदान मिळालं पाहिजे, बेंच बसायला असली पाहिजे, मुलांना लायब्ररी असली पाहिजे, मुलांना वेगवेगळ्या शाळेच्या अनुषंगाने जी काय भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण असल्या पाहिजे, CCTV असलं पाहिजे, शौचालय असलं पाहिजे. त्याचबरोबर मराठी शाळा वाचली पाहिजे, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे. सध्या शासनाचं धोरण असं आहे की ज्या गावामध्ये पटसंख्या 20 आहे अशाच ठिकाणी ते शाळा ठेवत आहेत आणि ज्या गावामध्ये पटसंख्येचा आकडा पूर्ण होत नाही त्या ठिकाणच्या त्या शाळा बंद करत आहेत. तर अशी जी पालक आहेत जे आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकतात, इंग्रजी माध्यमांमध्ये टाकतात, तर त्या पालकांना आपण सांगणं गरजेचं आहे की जर आपली मुलं गावामध्ये राहिली तर आपली गावातली शाळा वाचेल आणि शाळा वाचल्याच्या नंतर शाळेचं स्ट्रक्चर आपल्याला नीट करता येईल, शाळेचा दर्जा नीट करता येईल, शाळेमध्ये जी शिक्षण पद्धत आहे त्याच्यातली गुणवत्ता नीट करता येईल आपल्याला. तर हे पण काम झालं पाहिजे. शाळा ठीक करो यासोबतच शाळा बचाव, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे असंही आमचं